आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता करारावर भारत, संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेसह 28 देशांनी केली स्वाक्षरी. दुर्गम भागाला भेट न देता तिथल्या नागरिकांच्या तक्रारी आणि विकास कामांच्या आढाव्यासाठी विकसित ॲपचं जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांच्या हस्ते उद्घाटन. लेखिका नंदिनी दास यांना त्यांच्या कोटिंग इंडिया, इंग्लंड, मोगल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी 2023चा ब्रिटिश अकादमीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित. मुंबईत आयोजित 15व्या आदिवासी युवा संवाद कार्यक्रमाचा आज होणार समारोप. 4 राज्यांमधल्या 220 आदिवासी तरुणांचा सहभाग. आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेबरोबर. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघासह 28 देशांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातल्या पहिल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात उद्भवणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्व देश एकत्र येऊन काम करणार आहेत. ब्रिटनमधल्या दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित ब्लेचले मैदानात ही 2 दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणून या कराराला ब्लेचले करार म्हणूनही संबोधलं जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारतीय वंशाच्या तामिळी लोकांच्या श्रीलंकेमधल्या आगमनाच्या द्विशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कोलंबो इथं आयोजित नाम 200 या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी त्या भारत श्रीलंका व्यापार परिषदेला संबोधित करतील. एन्हान्सिंग कनेक्टिव्हिटी पार्टनरिंग फॉर प्रॉस्पेरिटी अर्थात संपर्क सक्षमतेद्वारे समृद्धीमधली भागीदारी ही या परिषदेची संकल्पना असून द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आणि व्यापाराला चालना देणं हे याचं उद्दिष्ट आहे. अर्थमंत्री श्रीलंकेच्या नेत्यांशी देखील यावेळी चर्चा करणार आहेत. आपल्या दौऱ्यात अर्थमंत्री भारताच्या अर्थसहाय्यानं श्रीलंकेतल्या धार्मिक स्थळांच्या सौर विद्युतीकरणाबाबतच्या करारावर स्वाक्षरी करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन श्रीलंकेच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्या कोलंबो इथं पोहोचल्या. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांनी काल जम्मू काश्मीर ई गव्हर्नन्स एजन्सीनं विकसित केलेल्या व्हर्च्युअल टूर ॲप्लिकेशन अर्थात आभासी भेट ॲपचं उद्घाटन केलं. या ॲपच्या मदतीनं सरकारी अधिकाऱ्यांना दुर्गम भागाला प्रत्यक्ष भेट न देता तिथल्या नागरिकांच्या तक्रारी आणि विकास कामांचा आढावा घेता येईल. या मोबाईल ॲपवर दुर्गम भागाचं निरीक्षण करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्याच्या मदतीनं सरकारी अधिकाऱ्यांना दुर्गम भागातल्या विकास कामांचं वास्तववादी मूल्यमापन करता येईल. त्याशिवाय स्वयंचलित नोंदींच्या मदतीनं तिथल्या नागरिकांशी संवाद साधता येईल. हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून नोंदवलेल्या निरीक्षणांना ते मजकुरात रूपांतरित करतं आणि वापरकर्त्याच्या गरजेनुसार त्याचा सारांश देखील उपलब्ध करतं. त्यामुळे हे ॲप परिवर्तन घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. भारतीय वंशाच्या नंदिनी दास यांना कोटिंग इंडिया, इंग्लंड, मोगल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी 2023चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज फॉर ग्लोबल कल्चर अंडरस्टँडिंग हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना नॉन फिक्शन प्रकारात मिळाला आहे. त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक आहेत. मोगल दरबारात इंग्लंडच्या पहिल्या राजनैतिक मिशनद्वारे सांगितलेली ब्रिटन आणि भारताची खरी मूळ कथा असं समीक्षकांनी या पुस्तकाबाबत म्हटलं आहे. भारतीय निवडणूक आयोगानं संपूर्ण उमेदवार आणि निवडणूक व्यवस्थापनासाठी एनकोर या इन हाऊस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवाराचं नामांकन, प्रतिज्ञापत्र, मतदान, मतमोजणी, निकाल आणि डेटा व्यवस्थापन प्रक्रिया सुलभ व्हायला मदत होणार आहे. मध्य प्रदेशमधल्या एका टप्प्यातल्या आणि छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. मध्य प्रदेशमधले सर्व 230 मतदारसंघ आणि छत्तीसगडमधल्या एकूण 90 पैकी 70 मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी या महिन्याच्या 17 तारखेला मतदान होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईत आयोजित 15व्या आदिवासी युवा संवाद कार्यक्रमाचा आज समारोप होतोय. झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधल्या आदिवासी समुदायाच्या 220 तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून या युवकांनी सोमवारी मुंबईत राजभवन आणि विधानभवन इथं भेट दिली. तसंच नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी आणि मुंबईतल्या इतर प्रसिद्ध ठिकाणांना त्यांनी भेट दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसलाय. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात एसटी महामंडळाचं गेल्या 4 दिवसांमध्ये जवळजवळ $2.25 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी बीड जिल्ह्यात आज सुरक्षा दलांनी शहराच्या प्रमुख रस्त्यांवर रूट मार्च काढला होता. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिलेत. या 2 दिवसांपासून उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण कलम 144 अंतर्गत एक प्रतिबंधात्मक आदेश असा काढला आहे, ज्यामुळे रस्त्यांवरती कुठल्याही प्रकारे वाहतूक अडवणे आणि वाहतूक अडवून आंदोलन निदर्शनं करणे याच्यावरती आपण बंधन घातलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त शांततामय पद्धतीनं संवैधानिक मार्गाने जे कोणते आंदोलन, साखळी उपोषण, मोर्चे सुरू आहेत त्यांना यामध्ये कुठेही सध्या तरी आपण अटकाव केलेला नाही. कुठेही नांदेड जिल्ह्यामध्ये संचारबंदी किंवा कर्फ्यू लावलेली नाही, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. ॲपल आयफोनमधल्या हॅकिंगची सूचना देणाऱ्या संदेशांचा CERT इन ही संस्था तपास करत असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव S. कृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. या संदर्भात ॲपल कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून तपास प्रक्रियेमध्ये कंपनीचं सहकार्य लाभेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. CERT इन ही सुरक्षाविषयक संगणकीय घडामोडींना आणि त्या जेव्हा घडतात त्यावेळी त्याला प्रतिसाद देणारी राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय विभागीय संचालकपदी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजिद यांची निवड करण्यात आली. नवी दिल्लीत झालेल्या मतदानात वाजिद यांना नेपाळच्या शंभू प्रसाद आचार्य यांच्यापेक्षा 6 मतं जास्त मिळाली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक उद्यापासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांच्याबरोबर भूतानचे वरिष्ठ अधिकारी देखील येणार आहेत. या भेटीत ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांना दैनंदिन नमन करण्याच्या उद्देशानं आपण रोज एका क्रांतिकारकाची माहिती घेतो. सिलगाई, रांची, झारखंड इथले ओराव जमातीचे वीर बुधू भगत हे एक थोर स्वातंत्र्यसेनानी होते. गनिमी युद्धात पारंगत असलेल्या बुधू भगत यांनी सक्षम सैन्य उभं केलं होतं. त्यांनी अनेक वर्ष झारखंडच्या जंगलातून इंग्रजांना हुसकावून लावलं होतं. 13 फेब्रुवारी 1832 रोजी इंग्रजांनी मोठी फौज आणली आणि आदिवासींबरोबर झालेल्या युद्धात बुधू भगत यांच्या सैन्यानं मोठ्या संख्येनं इंग्रजांना मारलं होतं. दक्षिण कोरिया इथं झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं 50 मीटर रायफल फ्री प्रकारात सुवर्णपदक मिळवलंय. अंतिम फेरीत तोमरनं 463.5 गुण मिळवले. सांघिक प्रकारात तोमर, स्वप्नील कुशाले आणि अखिल शोरियनच्या संघाला रौप्य पदक मिळालं. या स्पर्धेत भारताला 21 सुवर्ण, 21 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह एकूण 55 पदकं मिळाली आहेत. ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा आज श्रीलंकेबरोबर सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर दुपारी 2 वाजता हा सामना सुरू होईल. भारत सध्या 12 गुण मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर 4 गुण मिळवून श्रीलंका 7व्या स्थानावर आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काल पुण्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव करून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता करारावर भारत, संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेसह 28 देशांनी केली स्वाक्षरी. दुर्गम भागाला भेट न देता तिथल्या नागरिकांच्या तक्रारी आणि विकास कामांच्या आढाव्यासाठी विकसित ॲपचं जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव अरुण कुमार मेहता यांच्या हस्ते उद्घाटन. लेखिका नंदिनी दास यांना त्यांच्या कोटिंग इंडिया, इंग्लंड, मोगल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी 2023चा ब्रिटिश अकादमीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार घोषित. मुंबईत आयोजित 15व्या आदिवासी युवा संवाद कार्यक्रमाचा आज होणार समारोप. 4 राज्यांमधल्या 220 आदिवासी तरुणांचा सहभाग. आणि ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.